नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अल्कोहोल्स आणि फिनॉलच्या ॲसिडिटीला कंपेअर करण्यासाठी एक एक्झाम्पल पाहतोय। राईट द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स असा एक क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघा ए मध्ये इथेनॉल दिलाय, बी मध्ये टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल दिलाय, त्यानंतर सी मध्ये पॅरानायट्रोफिनॉल दिलाय आणि डी मध्ये फिनॉल दिलेला आहे। सो मित्र हो, तुम्ही बघू शकताय की याच्या अगोदरच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही जर मागचे व्हिडिओ पाहिले तर लक्षात येईल की अल्कोहोलपेक्षा फिनॉलची ॲसिडिटी जास्त आहे, कारण फिनॉलची जी लिटमस पेपर टेस्ट आहे किंवा बेस सोबतच्या रिएक्शन आहेत त्या बऱ्यापैकी पॉझिटिव्ह आहेत। अल्कोहोल हे लिटमसला सुद्धा न्यूट्रल आहे, त्यामुळं फिनॉल तर ॲसिडिक झाले। बरं, आता या दोघांमध्ये कोण जास्त ॲसिडिक? तर आणखी एक मुद्दा लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचा, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर असतील मित्रांनो तर ते फिनॉलची ॲसिडिटी वाढवतात। आता इथं जो नायट्रो ग्रुप आहे मित्रांनो तो काय आहे? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे आणि तो ॲसिडिटी वाढवतो मित्रांनो। जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल, आता हा जो आहे इथिल ग्रुप तो डोनेटिंग ग्रुप आहे, प्लस आय इफेक्ट तयार करतो तर तो ॲसिडिटी कमी करत असतो। समजा इथं पण फिनॉलला मेथिल ग्रुप जर असेल तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर असेल तर तो ॲसिडिटी कमी करतो, हे पण लक्षात ठेवा। सो या पद्धतीने आपण जर विचार केला तर फिनॉलपेक्षा जास्त ॲसिडिक कोण झाला? नायट्रो ग्रुप जोडल्यामुळे ॲसिडिटी वाढली। सो पहिला ऑप्शन येईल आपला सी, सगळ्यात जास्त ॲसिडिक कॅरेक्टर पॅरानायट्रोफिनॉलचं असेल। त्याच्यानंतर ॲसिडिक कॅरेक्टर असेल मित्रांनो प्लेन फिनॉलचं। आता दुसरे राहिले दोन अल्कोहोल, या दोघांमध्ये तुम्ही बघा की एक अल्किल ग्रुपमुळे जो अल्कोक्साइड डिस्टॅबिलाइज होईल त्याच्यापेक्षा जास्त डिस्टॅबिलाइज तीन अल्किल ग्रुपमुळे, तीन मेथिल ग्रुपमुळे टर्शियरी ब्युटिलमध्ये होईल। सो साहजिकच काय होणार की इथिल अल्कोहोल आणि टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल याच्यामध्ये जर कोण जास्त ॲसिडिक असं विचारलं तर इथिल अल्कोहोलची ॲसिडिटी साहजिकच जास्त असेल, कारण त्याचा अल्कोक्साइड कमी डिस्टॅबिलाइज होईल, कमी अनस्टेबल असेल ॲज कम्पेअर टू टर्शियरी ब्युटिल ब्युटॉक्साइड आयन। त्यामुळं तीन अल्किल ग्रुपचा इम्पॅक्ट जास्त होतो डिस्टॅबिलाइज करण्यासाठी। सो मग 3 नंबरला कोणाचा ऑप्शन येऊ शकतो ॲसिडिक कॅरेक्टरमध्ये? तर ए म्हणजेच इथेनॉल। आणि सर्वात कमी ॲसिडिटी मित्रांनो कोणाची राहील? मग बी ची राहील। सो साहजिकच आता आपण जर ॲसिडिक कॅरेक्टर कंपेअर केलं तर लक्षात घ्या, पॅरानायट्रोफिनॉल इज ग्रेटर दॅन फिनॉल इज ग्रेटर दॅन इथिल अल्कोहोल इज ग्रेटर दॅन टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल। हे खूप छान असा क्वेश्चन आपल्या टेक्स्टबुकमध्ये पण हा क्वेश्चन दिलेला आहे। सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना असे व्हिडिओज आपले फॉरवर्ड करा जे डेली 3 शॉर्ट्स येत आहेत आणि बोर्डाच्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओज आहे मित्रांनो हे। तर तुम्हाला आणखी कुठल्या पॉईंटवरती व्हिडिओज पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा। आता मी परत आणखी एक गोष्ट महत्त्वाची सांगू इच्छितो की जर समजा तुम्हाला असाच एक यूज युअर ब्रेन पॉवरचा क्वेश्चन आहे, त्याचा पण तुम्ही एकदा विचार करा की विड्रॉइंग ग्रुप आणि डोनेटिंग ग्रुपचं मी वरती